नमस्कार डॉक्टर साहेब. तुम्हालाही कळलं वाटतं. गाव खूप छोटं आहे इन्स्पेक्टर साहेब. बातमी पसरायला वेळ नाही लागत. त्याशिवाय या घराचे आणि माझे संबंध. हो, मला माहिती आहे तुमचे या घराशी फार जवळचे संबंध आहेत. काय इन्स्पेक्टर साहेब, काही नाती फक्त डॉक्टर आणि पेशंट याच्या पलीकडची असतात. त्याशिवाय या घराशी माझा भाऊसाहेब सरपोतदार असल्यापासूनचा संबंध आहे. अर्जुन कसाही का असे ना, मित्र होता माझा. आणि त्याच्या बाबतीत हे जे काही घडलं हे कोणी केलं असेल? सध्या तरी संशय त्या जेपीवर आहे. जेपी म्हणजे त्याच्या मुलाचा मृत्यू अर्जुनच्या गाडीखाली येऊन झाला होता. केवळ एक अपघात. केवळ एका अपघातामुळे एखादा माणूस या थराला जाऊ शकेल? काही सांगता येत नाही. पण सौमित्रने एका माणसाला इथून पळून जाताना पाहिलंय. सौमित्र? मी सौमित्र. काय झालं, माझी गाडी चिखलामध्ये रोतून पडली. मी फोन करण्यासाठी आत येत होतो आणि तेव्हाच. आय सी. उमेश काका, उमेश काका, उमेश काका, उमेश काका, तू म्हणाला होता ना अर्जुन दादाला की कोणी ना कोणीतरी तुला एक दिवस गोळी घालेल आणि कुणीच नाही घातली तर मी तुला गोळी घालेल. हो ना, म्हणाला होता ना तू, म्हणाला होता ना ना. हो, वागायचाच तसा तू. विचित्र होता अर्जुन. दारू प्याल्यानंतर तर नेहमीच त्याच्यातला राक्षस जागा व्हायचा. त्याचं हे रूप कळायच्या आधीच आम्ही दोघं मित्र झालो होतो. खूप समजवण्याचा प्रयत्न केला मी त्याला, पण नाही. असंच एकदा आमचं भांडण झालं आणि रागाच्या भरात मी त्याला बोलून गेलो, तू सुधारला नाहीस तर. मी तुमचं म्हणणं समजू शकतो. एनिवे, आमचं इथलं काम संपलेलं आहे. पण तुमच्यापैकी कोणाची गरज लागली तर आम्ही पोलीस स्टेशनला बोलू. आणि तसंच काही अर्जंट असेल तर मी स्वतःहून चक्कर मारीन. पण तुम्हाला कोणालाही हे गाव सोडून बाहेर जाता येणार नाही आणि पोलिसांच्या परवानगीशिवाय तर नाहीच नाही. इन्स्पेक्टर साहेब, मी तर जाऊ शकतो ना? नाही, तुम्हाला या गावातच थांबावं लागेल. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.